नागपुर शहर के साइबर पुलिस थाने में गंभीर साइबर ठगी का मामला दर्ज किया गया है। इस प्रकरण में अज्ञात आरोपी ने स्वयं को मुंबई साइबर क्राइम पुलिस का अधिकारी बताकर शिकायतकर्ता से व्हाट्सएप कॉल के माध्यम से संपर्क किया। आरोपी ने जेट एयरवेज के चेयरमैन नरेश गोयल से जुड़े कथित 538 करोड़ रुपए के घोटाले का हवाला देते हुए शिकायतकर्ता को बताया कि उसके नाम का एटीएम कार्ड भी जांच में मिला है और उसके बैंक खाते से 2 करोड़ रुपए का लेन देन हुआ है। इस आधार पर शिकायतकर्ता को आरोपी बनाए जाने और किसी भी समय गिरफ्तारी होने का भय दिखाया गया। भरोसा जीतने के बाद आरोपी ने फर्जी एफआईआर, आधार कार्ड और बैंक दस्तावेज व्हाट्सएप पर भेजे, साथ ही वीडियो कॉल के जरिए निगरानी रखकर डिजिटल अरेस्ट किया। इस तरह अलग अलग बैंक खातों में कुल 78,50,000 रुपए ट्रांसफर करवाकर ठगी की गई। जांच के दौरान नागपुर साइबर पुलिस की टीम ने जयपुर राजस्थान से आरोपी ओम प्रकाश भंवरलाल जाखड़ को तकनीकी जांच के आधार पर गिरफ्तार किया। न्यायालय से ट्रांजिट रिमांड लेकर उसे नागपुर लाया गया और वह फिलहाल पुलिस हिरासत में है। पुलिस ने विभिन्न बैंक खाते फ्रीज कर 34,98,958 रुपए शिकायतकर्ता को वापस दिलाए हैं। आगे की जांच जारी है। नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नंबर 111 हा दाखल होता। यामध्ये फिर्यादी यांना तुमचं जे अकाउंट आहे ते जेट एअरवेजचे नरेश गोयल यांचा जो 538 करोडचा घोटाळा आहे, त्या घोटाळ्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले असून त्याची चौकशी चालू असून तुम्हाला त्याबाबत आम्ही समन्स पाठवत आहोत वगैरे, आणि खोटे कोर्टाचे तसेच आरबीआयचे, सीबीआयचे स्टॅम्प असलेले त्यांना कागदपत्र पाठवून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते। त्यामध्ये त्यांचे 58,50,000 रुपये त्यांना वेगवेगळ्या खात्यावर भरायला लावून सदरची रक्कम केस पूर्ण होईपर्यंत सुरक्षित राहील वगैरे असं सांगून त्यांची फसवणूक केली होती। सदरचा गुन्हा 111/25 विविध कलमान्वये आयटी ऍक्ट द्वारे दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, जयंत सेठी सर, हमारे क्राइम सर आणि डीसीपी लोहित मतन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू केला। त्यामध्ये एपीआय चौधरी यांनी यातील जे एक अकाउंट होल्डर आहे ओम प्रकाश भंवरलाल जाखड़ याला जयपूर मधून ताब्यात घेण्यात आले। त्याच्या अकाउंटवर 18 लाख रुपये गेले होते। सदर इस्माला ताब्यात घेऊन तिथे ट्रांजिट रिमांड घेऊन त्याला आपण जे इथे आणलेलं आहे नागपूरमध्ये, आणि त्याला कोर्टात हजर केला असता 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्याच्यासोबत इतरही 2 साथीदार असून ते फरार आहेत। त्यांचा शोध आम्ही चालू केला आहे। यापूर्वी सदर गुन्ह्यातील जी रक्कम आहे ती वेगवेगळ्या खात्यावर तात्काळ आपण फ्रीज करून सदरची रकमेपैकी 33 लाख रुपये 34,98,000 रक्कम फिर्यादीस यापूर्वीच परत करण्यात आलेली आहे। उर्वरित रकमेचाही कोठे गेली शोध चालू असून इतर आरोपींचा आम्ही शोध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। सदरचा ओम प्रकाश भंवर हा व्यक्ती 49 वर्षाचा असून तो जयपूर म्हणजे राजस्थानचाच आहे। ते एक एनजीओ चालवतात आणि एनजीओ मध्ये वेगवेगळ्या प्रकारे ते दान घेतात। त्या दानमध्ये अशी जी फ्रॉडची रक्कम असते ती घेऊन ती रक्कम ते त्या व्यक्तीला परत करून ते असे पैसे ओरिजिनल करून देण्याचे काम करत असतात। याबाबतचा अधिक तपास आपला चालू आहे।